तुमचं शरीर बिघडलं असेल, पण जर तुमचं मन साथ देत असेल, तर शास्त्र सांगतं की बरं होणं नक्की आहे. पण कसं? आज आपण समजून घेणार आहोत विज्ञान व मनशक्तीचं अद्भुत नातं. न्यूरोसायन्स सांगतं आपल्या मेंदूचं केवळ 5% भाग आपल्याला कॉन्शियस माइंडमध्ये आहे आणि उरलेला 95% भाग म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड. या मनात आपल्या सवयी, भावना, आठवणी आणि शरीराच्या प्रत्येक पेशीवर परिणाम करणारे संकेत साठवलेले असतात. Our subconscious is like a tape recorder. It simply plays what you have recorded into it without judgment. म्हणजेच जर आपण त्यात आरोग्य, शांती, विश्वास हे भरलं, तर शरीर त्याचप्रमाणे बदलायला सुरुवात करतं. एका संशोधनात आढळलं आहे की प्लासिबो इफेक्ट म्हणजे रुग्णाला औषध न देता फक्त सांगितलं की हे औषध तुला बरं करेल, आणि खरोखर त्या रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यानं ते औषध घेतलेलंही नसताना. हे असं का घडलं? कारण मनाने मान्य केलं की या औषधाने मी पूर्ण बरा होईल. मनाने ती बरी झालेली स्थिती आधीच अनुभवली आणि औषध न घेताही त्याने मान्य केलं, आणि उपचेतन मनाने शरीराला तसंच सूचित केलं. जोसेफ मर्फी म्हणतात, सबकॉन्शियस माइंड नेव्हर क्वेश्चन्स, इट ओनली रिस्पॉन्ड्स. मग आपण ते योग्य सूचना दिल्यास ते आपल्या शरीराच्या पेशीही बदलू शकतात. सेल बायोलॉजीने हे सिद्ध केले की पेशींचं आरोग्य केवळ जेवणावर नाही, तर मनाच्या संदेशांवर देखील अवलंबून असतं. चला एक उदाहरण घेऊ. एखादी व्यक्ती दररोज रात्री फक्त हेच सांगते, माझं शरीर पूर्णपणे निरोगी आहे, माझं मन शांत आहे, माझं उपचेतन मन माझं भलं करत आहे. शारीरिक बदल लगेच दिसणार नाहीत, पण काही आठवड्यानंतर झोप सुधारते, रक्तदाब संतुलित होतो, पचन सुधारतं. हे शास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध झालं आहे. दररोज सकाळी आणि झोपण्याआधी हे 3 वाक्य स्वतःला म्हणा. 1. माझं उपचेतन मन जीवनाकडे झुकत आहे. 2. माझं शरीर आणि मन पूर्णपणे समतोलात आहे. 3. मी आरोग्य, आनंद आणि ऊर्जा अनुभवतोय. याला म्हणतात न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, NLP. म्हणजे जिथे शब्द आणि भावना एकत्रित येऊन मनाचं पुनर्लेखन म्हणजेच रिप्रोग्रामिंग करतात. यातून आपण हेच शिकलो की तुमचं मन तुमचं औषध आहे.
हा व्हिडिओ दररोज ऐका आणि मनाची स्थिती अनुभवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. तुमचं उपचेतन मन आज काय सकारात्मक निर्माण करत आहे.